उद्धव ठाकरे सध्या बोलतात, थेट जाऊयात. आणि रायगड लोकसभा आणि अलिबाग विधानसभा तुम्हाला दोनदा गद्दारांना काढायचंय. डबल गद्दारी झालेली आहे. आणि नुसतीच गद्दारी नाही, एक 8-15 दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादानी, मी लबाडानी म्हणालो, ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत, मला वाटतं रेवसचे वगैरे आहेत ना. म्हणजे हा या मातीला लागलेला कलंक आहे. मी कलंक शब्द मागे बोललो होतो तर खूप झोमला होता. कोणाला बोललो होतो तुम्हाला माहिती आहे. पण दुसरं बोलायचं तरी काय, दुसरं मला समानार्थी शब्द द्या, मी तो बोलतो. नाही, आता जे बोललो तो इथल्या ज्यांनी आपल्या सगळ्या 10व्या परिशिष्टाची चिरफाड करून जो उफराटा म्हणजे विक्षिप्त उलटा निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतोय. नाही, तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही त्यांचे गावकरी आहात, त्याच्यामुळे तुम्ही जास्त ओळखता त्यांना आणि त्यांचं वर्णन तुम्ही योग्य करू शकता. आम्हाला हल्ली दिसले ते. हल्ली म्हणजे पूर्वी आपल्यात होते. म्हणजे ज्याला काय म्हणाल तुम्ही, काय होत दलाल, जमिनीचे दलाल, माहित नाही मला. पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की नशिबाने मोठी एक जबाबदारी दिली, असं नशीब कोणात नसतं. म्हणजे अध्यक्षांची एक परंपरा आहे, लोकसभा अध्यक्षांची एक परंपरा, विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा. त्या परंपरेला साजेसं काम त्यांनी करायला पाहिजे होतं. म्हणून आपण जे म्हणतो ना, काही लोक व्यक्ती ह्या किती, जसं तुम्ही आता चौल या नगरीचं वैशिष्ट्य सांगितलं, तसंच एका व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे वर्षांमागून वर्ष जातात तरी देखील न्यायमूर्ती म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं ते रामशास्त्री प्रभूणे. कायद्यासमोर कोणीही नाही, सगळे समान आहेत. न भीता न डगमगता त्यांनी निर्णय दिला होता, देहांत प्रायश्चित्त. आणि जे लाचार असतात, दलाल असतात, त्यांना फक्त जे समोर कागद येतो तो वाचून दाखवायचा असतो. या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी तुकडा पाडायची वेळ आलेली आहे. आता सुद्धा आजच वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की चंदीगडचा महापौर त्यांनी कसा जिंकला तुम्हाला कळलं ना. उघड जणू काय तुम्ही नाहीच आहात. आपण नेहमी असं म्हणतो की मांजर दूध पिताना डोळे मिटून पिते, पण तिला हे माहिती नसतं जगाचे डोळे उघडे असतात. तर या बोक्यांना माहित नाही तुम्ही जे काय सत्तेचं दूध पिता आहात, जग बघते तुमच्याकडे, संपूर्ण जग बघते तुम्ही कसं पिताय. म्हणजे सगळ्या कायद्याचा मुर्दा पाडून, लोकशाहीचा मुर्दा पाडून तुम्ही त्याच्या मड्यावरती तुमच्या सत्तेची खुर्ची ठेवताय. आणि आव काय म्हणतायत, मोठा आव म्हणतायत. आज आता सुद्धा मी मगाच्या सभेत बोललो, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, या चॅनलवरनं ती बातमी प्रसारित झाली. आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं. ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी मांडला. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी, पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे. म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज. तरी देखील आज त्यांना कळलं. म्हणजे इकडे मोठ्या प्रमाणावरती महिला बसलेल्या आहेत, इकडे मोठ्या प्रमाणावरती पुरुष बसलेले आहेत. सगळे काय सुटाबुटातले आहात करे तुम्ही. जय आता अनंत गीते साहेबांनी वर्णन केलं की तुम्ही सगळे छोटे मोठे उद्योगधंदे तुमच्या शेवटी रोजीरोटीसाठी जे करावं लागते ते तुम्ही करता, पण तुम्हाला सुखाने खाऊ नाही द्यायचं. यांची वृत्तीच अशी आहे की कोणालाही सुखाने जगूच द्यायचं नाही, त्यांच्या सुखामध्ये मीठ टाकत बसायचं, मीठ टाकायचं. आणि निवडणूक आली का साखर टाकायची. आजचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात त्यांनी मोठा शोध लावलाय. फार काही वर्षांपूर्वी इंदिराजी होत्या, इंदिरा गांधी, त्यांनी एक नारा दिला होता, गरिबी हटाव. आठवतं ना तुम्हाला. आपण त्याही वेळेला विरुद्ध होतो. आपण जे नाटक असेल, जे थोतांड असेल त्याला विरोध करतोच, कोणी असला तरी. आणि 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर आज यांना साक्षात्कार झाला. आणि तो सुद्धा अशा पार्श्वभूमीवर की महाराष्ट्रामध्ये जातनिहाय सर्वेक्षण सुरू आहे ना. तुमच्या घरी पण येऊन गेले लोक, माझ्याकडे पण काल येऊन गेले, जात कोणती जात कोणती जात कोणती. मग इकडे जातीचं सर्वेक्षण सुरू आहे. आणि निर्मला सीतारामन म्हणतात की आम्ही फक्त 4 जातींसाठी काम करणार.
महिला, तरुण, त्याच्यानंतर शेतकरी आणि गरीब. आज तुम्हाला 10 वर्ष कळलंच नाही या देशात महिला आहेत. मणिपूरमध्ये त्या 2 महिलांची जी काही धिंड काढली, अत्याचार झाले, तेव्हा तुम्हाला कळलं नाही त्या महिला होत्या त्या. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतायत, त्या शेतकऱ्यांना ना पीक विमा वेळेवरती मिळतोय, ना अवकाळी पाऊस किंवा आपत्तीचं जे संकट आल्यानंतर नुकसान भरपाई जी मिळते ती सुद्धा मिळत नाही. आणि आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार. मला सांगा, तुम्ही गेल्या 5-10 वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून बाकी महाराष्ट्र मोठा आहे, रायगड पण मोठा आहे, केवळ आणि केवळ अलिबाग किंवा चौलमध्ये किती रोजगार आले? बरं, इकडे निसर्ग वादळ आलं होतं ना, नुकसान झालं होतं ना, त्यावेळेला मी मुख्यमंत्री होतो ना, मदत केली होती की नव्हती? नाही, नसेल तर नाही सांगा. मला काही बे नाही, मी कधी खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलून मतं मिळवायची नाही, अजिबात नाही. जे मी केलं ते मी केलं, आणि नसेल केलं तुम्ही तोंडावर सांगा तू नाही केलंस. मी आलो होतो त्यावेळेला, मोठेच्या मोठे वृक्ष उन्मळून पडले होते इथून. नंतर ते तोक्ते सुद्धा वादळ आलं होतं. सिंधुदुर्गात मी गेलो होतो, मोठमोठे वृक्ष असं मी कधी बघितलं नव्हतं. 100-100 वर्षाचे वृक्ष सुद्धा उन्मळून पडले होते, काही घरांवरती पडले होते, अमाप नुकसान झालं होतं. आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होतोच. केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मी मदत केली होती. ती मिळाली होती की नाही ते मला सांगा. फळबागांना केली होती, सगळ्यांना मदत केली होती. नाही, येऊ दिलं नाही म्हणजे तेव्हा जो काय होतं ते मी फिरत होतो, पण मदत द्यायचं काम मी केलं होतं. आता मला सांगा, एवढं मदत संकट येऊन गेल्यानंतर त्यावेळेला यांना कळलं नाही की ह्या 4 जाती ज्या तुम्ही नवीन निर्माण केलेल्या आहेत, त्याही वेळेला त्या होत्या, महाराष्ट्रामध्ये होत्या. पंतप्रधान आले होते, केंद्राचा 1 पैसा मिळाला होता. आता पंतप्रधान येत आहेत, आता सरकार आपल्या दारी, पंतप्रधान आपल्या दारी. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबागमध्ये हा पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आहे. आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण येतील, एखाद्या झोपडीत जाऊन जातील. भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. आपका जो समुद्र है वो मेरे गुजरात को भी मिलता है, इतना हमारा बड़ा संबंध है. अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते, त्याचं काय? जे गुजरातला मोठं करा, मी काही जळत नाही किंवा माझी काही त्यांच्याबद्दल असूया नाहीये की गुजरात समृद्ध होतं, झालाच पाहिजे. बिहारही समृद्ध झाला पाहिजे. नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना, मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर बिहारला एक मोठं पॅकेज द्या ना. आता 5 लाख कोटीचं पॅकेज द्या बिहारला, हरकत नाही आमची. नाही तर नुसती फोडाफोडी करायची. निवडणुका आल्यानंतर तुम्हाला हे 4 वर्ग दिसतात, पण निवडून आल्यानंतर फक्त तुम्हाला सुटाबुटातले तुमचे मित्र दिसतात. सगळं काही त्या ना, म्हणजे मत मागताना 4 जाती आहेत, पण मत दिल्यानंतर चला फुटा, हे माझे 2 मित्र आहेत, यांच्यासाठी मी काम करणार. सगळं सुटाबुटातले. म्हणजे राहुल गांधी मागे म्हणाले होते सुटबुटकी सरकार. आता त्यांना तुमच्या दाराचे जोडे जुजवण्याची वेळ येते. ते बूट त्यांच्या कामाला नाही येणार आहेत. आता जोडे जिजवावे लागतात, कारण त्यांना कळलंय की 10 वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे. अरे 10 वर्ष लागली तुम्हाला राम मंदिर बांधायला. आता राम मंदिर तर तुमच्या आदेशाने झालेलंच नाही, कोर्टाच्या आदेशाने झाले. आणि ज्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान आणि मला सुद्धा आनंद आहे, नक्की आनंद आहे, कारण त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसैनिक सुद्धा होते. शिवसेना होती, शिवसेना प्रमुखांनी तर जबाबदारी घेतली होती. मी विरोध नाही केला राम मंदिराला, पण मला आमंत्रण मिळते की नाही मिळत ह्याची वाट न बघता मी माझा आनंद नाशिकला साजरा केला. नाशिकला केला का? तुम्ही तुमच्या सगळ्याच्या मध्ये करा, पण तरी देखील एक प्रश्न राहतो. ज्या वेळेला ते आमच्यावरती टीका करताना म्हणतात की यांनी हिंदुत्व सोडलं, जसं आज गीते साहेब म्हणाले आणि इकडे आलेत मुस्लिम बांधव, अरे आम्ही हिंदू आहोत ना रे, मग का आला तुम्ही आमच्या बरोबर? काय तुम्हाला माहित नाही मी हिंदू आहे? मला माहित नाही तुम्ही मुसलमान आहात? पण माझं हिंदुत्व जे माझ्या वाडवडिलांनी शिकवलंय ते म्हणजे जो या देशाला माझं मानतो, जो या देशासाठी मरायला तयार आहे, तो हिंदू आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. आणि आमचं हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे. जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की मला म्हणजे ते सांगायचे की त्यांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांशी लढणारा हिंदू पाहिजे. मग ही आमच्या हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर आम्हाला सुद्धा राम आमचा आहे, पण आमचा राम हा हृदयात आहे. पण तोच राम नुसता हृदयात ठेवून चालणार नाही, हाताला काम मिळालं पाहिजे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. मग तुम्हाला मान्य आहे की मान्य नाहीये? सांगा मला. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कुठे जातपात भेद केला, धर्माचा भेद केला?
मग आम्ही म्हणे हिंदुत्व सोडलं. मग आता तुम्हाला जो नितीश कुमार चाललाय तुम्ही घेतलाय, त्या नितीश कुमारने तर एक जमान्यामध्ये संघमुक्त भारतची घोषणा दिली होती. संघमुक्त भारत घ्या. नितीश कुमारला सांगितलं ना तुम्ही, गले लग जा, सगळे तुम्हाला पाहिजेत. आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार, अब की बार 400 पार. अरे 400 पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे? त्या सोरेनला तुरुंगात का टाकताय निवडणुकीच्या तोंडावर? 400 पार होणारच ना, मग पहिले 400 पार व्हा, मग टाका तुरुंगात. मग घाईघाईने राम मंदिर का केलं? 400 पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं. पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे, नितीश पण पाहिजे, जे पाहिजेत ते येत आहेत त्यांना काही नाही. म्हणजे पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचता का? टीव्हीवरती ज्या बातम्या दिसतात तुम्ही लक्षपूर्वक वाचता? आज वृत्तपत्रात बातमी आली माझ्या गाडीमध्ये, ते मी कटिंग आणले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये, मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो, पहिल्या पानावरती 2 बातम्या आहेत. हे आहे बघा, हे जरा चॅनलवर नीट दाखवा, नाही तर सगळ्यांना वाटेल. कारण भाजपला वाटतं सामना म्हटलं की टीका आली. सामना म्हणते टीका नाही करत, ही बातमी बघा. या 2 बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या आहेत. एक आहे हेमंत सोरेन यांना अटक, कशासाठी? मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवसा म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली, ही बातमी आली. आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे, अजित पवारांना क्लीन चिट. म्हणजे शिखर बँकेच्या 25,000 कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले. स्वतः नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान मोदीजींनी एनसीपी वरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते? आणि 4 दिवसात गेले ना तिकडे. आता काय उपमुख्यमंत्री झाले, म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू, उपमुख्यमंत्री करू. ये मोदी गॅरंटी आहे, ये मोदी गॅरंटी. मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या. जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील. ये मोदी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. आणि नाही आलात तर तुरुंगात जा. अरे सगळेच काही नेबलट आणि लाचार नसतात. आणि सगळेच जर का लाचार आणि नेबलट असते तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालंच नसतं. त्या वंदे मातरम या 2 शब्दात जो जोश आहे, अरे फाशीचा दोर असला तरी कोणी पर्वा नाही केली. ते तसे क्रांतिकारक जन्माला आले आणि जनता उसळून रस्त्यावरती आली. म्हणून आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारला सुद्धा इकडनं काढता पाय घ्यावा लागला होता. ब्रिटिश सरकार हे शेवटी मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला, आपण काहीच केलेलं नाही, आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलेले. पण त्यांनी जर का बलिदान देऊन कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आपलं कर्तव्य नाही स्वातंत्र्य टिकवायचं. मी गेल्या वेळेला आलो होतो ना रायगडमध्ये, कारण आपली युती होती. मी त्यावेळेला मोदीजींचा प्रचार केला होता. पण मी असं कधी म्हणत नाही की मी प्रचार केला होता म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले. पण 2014 साली आम्हाला अनुभव आला, 2019ला अनुभव आला. लोकसभा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मस्का लावता. 2014 मध्ये सुद्धा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदीजींनी शपथ घेतली. केवढा तो एक स्वप्नव्रत वाटणारा क्षण होता. मी गेलो होतो, मी 2 वेळेला गेलो होतो. आणि विश्वास बसत नव्हता, समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते. राष्ट्रपतींकडे गेलो होतो, प्रणव मुखर्जींकडे. आज माझा तुम्ही पक्ष चोरलात, या तुमच्या गाववाल्यांनाच विचारा, माझा पक्ष देऊन टाकला. अरे लायकी नाही तुझी, या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाहीये, पात्रता नाहीये. पण प्रणव मुखर्जींकडे मला घेऊन गेले होते पाठिंब्याच्या पत्रावरती सही करायला. त्याच्यानंतर कोविंद होते, त्यांच्याकडे घेऊन गेले होते. पण 14 साली मे जून पर्यंत आम्ही हिंदू होतो. पंतप्रधान हे झाल्यानंतर आम्ही काय धर्मांतर केलं? लगेच तुम्ही 2014च्या विधानसभा निवडणुकीत आमची युती तोडून टाकली. 2019 मध्ये पण तेच केलं. बरं, आता ते जे काय त्यांनी केलेलं आहे, मी काय मागितलं होतं त्यांच्याकडे? मी मुख्यमंत्री होईन म्हणून नव्हतं मागितलं. मी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना वचन दिलेलं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवेन. तुम्ही सोबत आहात म्हटलं ती असे अनेकदा मी माझ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे सगळं ठरलं 2.5 वर्षाचं. मग 2.5 वर्ष जर तुम्ही माझी अट मान्य केली असती, आता जो काय तुम्ही चोर बाजार मांडलाय तो मांडावा लागला नसता. देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्ममध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते. आम्हाला वाटलं तर की एवढं सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री. आता तर पाव उपमुख्यमंत्री, पाव उपमुख्यमंत्री.
अरे दिमागदारपणाने मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष भोगली असतीत ना, कशाला चोरी केलीत तुम्ही? पण खोट्याच्या कपाळी सोटा आपल्याला घालावाच लागेल, हाणावाच लागेल. तो सोटा तयार आहे की नाही हे तुम्हाला मी विचारायला आलेलो आहे. आणि मग एक काम तुम्हाला करावं लागेल. ही आजची सभा जनसंवाद म्हणजे असा संवाद नाही, हा पुढचा संवाद तुम्हाला करायचा आहे जनतेशी. तयार आहात? कारण त्यांनी जे केलं होतं त्यावेळेला 2014 साली एक शब्द प्रचलित झाला होता. कोणता होता? चाय पे चर्चा. बरोबर ना? म्हणजे काय, जाऊन बसायचं, 4 चौघात बसायचं आणि सगळ्या थापा मारायच्या. आता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. 4 चौघात जाऊन मोठी सभा वगैरे नाही घ्यायची. आठवडी बाजार असतो, जा आठवडी बाजारात जाऊन बसा. चहाच्या टपऱ्या असतील, रिक्षा स्टँड असेल, बस स्टँड असेल, जिथे जिथे काही ठिकाणी उद्यानं असतील. आता तुम्ही म्हणाले तिकडे तलाव आहेत, तलावावरती फिरायला येणारे लोक असतील, जाऊन बसा. आता इकडे महिला आहेत. मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणींना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळालेला आहे? हात वर करा. असेल जरूर करा, मला आनंद होईल. तुम्हाला किती 2 कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करणार ते किती लोकांना रोजगार मिळाले? हात वर करा. पीक विमा योजना तुमच्या इकडे घेतात नाही घेत? कारण आता मला कल्पना नाही, गेली 1.5-2 वर्ष किती जणांना मिळालं? आपत्ती आली ना मधल्या काळात, त्या संकट काळामध्ये सरकार तुमच्या दारी आलं की नाही आलं? मग काय मिळालं? काय फक्त एक जी आपली थोडी फसगत होते. मी आजचं सुद्धा मगाशी वर्णन केलं की हा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प निर्मलाबाईंनी सादर केला. या सगळ्या म्हणजे मदत देताना पैसे नाहीत, योजना नुसत्या कागदावरती असतात. आणि असे जे अर्थसंकल्प निवडणुकीच्या आधीचे असतात ते कसे असतात की जादूगार येतो रिकामी टोपी घेऊन, तो सगळं दाखवतो, टोपी उलटी करून दाखवतो, कोणाला तरी बोलून बघ बाबा, तू हात घालून बघ काय लागते हातात, काय नाही. मग तो सांगतो जाऊन बसा. आणि मग जे आज या बाईंनी केलेलं आहे त्या टोपीवरती कापड घालतात आणि कापड घातल्यानंतर तो एक मंत्र म्हणतो, गरीब, तरुण, महिला, शेतकरी. आणि कापड काढून आतनं योजनेचं कबूतर काढून सोडतो. आपण म्हणतो काय कबूतर आहे हो, रिकाम्या टोपीतून काढलं. मी मत ह्यालाच देणार. पण नंतर कळतं ती योजना गेली उडून आणि टोपी बसली आपल्याला. मग योजनेची कबूतर उडवायची नुसती आणि रिकाम्या टोप्या मतदारांना घालायच्या. या तुमच्या भगव्या टोप्या वेगळ्या आहेत, कारण त्याच्यामध्ये डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये विचार आहे आणि त्या विचारामध्ये हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे. ही टोपी वेगळी आहे. पण हे जे टोपी घालण्याचे उद्योग चाललेले आहेत. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो मला सारखा जाणवतोय आणि मी सगळ्यांना सांगतो की इथे सुद्धा काही भाजप विचाराची लोक आली असतील, जरूर या. तुमचं माझं काहीच भांडण नाहीये. RSSची लोक आली असतील, जरूर या. तुमचं माझं काहीच भांडण नाहीये. आपण सुद्धा एका हिंदुत्वासाठी वेडी झालेली माणसं आहोत, राष्ट्रासाठी देशासाठी वेडी झालेली माणसं आहोत. पण तुम्ही म्हणजे त्या लोकांनी वर्षानुवर्ष एवढे सगळे कष्ट उपसले, घरदार सगळ्यावरती निखारे ठेवून वेळ प्रसंगी, म्हणजे RSSच्या लोकांबद्दल सुद्धा मला एक आपुलकी आहे. कारण घरदार कुटुंब बाजूला ठेवून प्रचारक म्हणून ते देतील त्या राज्यामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये 2-4 वर्षापूर्वी एक व्यक्ती मला अशी भेटली, मला वाटतं त्रिपुरामध्ये, तेव्हा ते जिंकले होते तेव्हा. त्यांनी सांगितलं की साहेब, मला जेव्हा ही त्रिपुराची जबाबदारी दिली आम्ही गेलो म्हणे, पण अक्षरशः लोक कुत्र्याच्या मागे लागावे तसे मागे लागायचे, मारायलाच असे अंगावर. पण आम्ही पाय रोवून उभे राहिलो. करत 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 2-5 वर्ष सगळ्यांचे शिव्या टोमणे वगैरे खाल्ले. पण शेवटी आम्ही भाजपला तिकडे जिंकून दाखवलं. पुन्हा हरले तो भाग वेगळा. पण एवढं सगळं तुम्ही करताय, तुमच्या लक्षात येते का की लढाई उद्धव ठाकरेची नाहीये, ही लढाई एकटे शिवसेनेची नाहीये ना, ही लढाई एवढ्याच लोकांची. ही लढाई माझ्या देशाच्या लोकशाहीची आहे, लोकशाहीची आहे. मी मोदींचा विरोधक नाहीये, पण मी हुकुमशहाचा विरुद्ध आहे. आणि मग जे त्यांचं काम करतायत, त्यांच्या जे काय सतरंजा उचलतायत, अरे तुम्ही सतरंजा उचलतायत, त्या सतरंजावरती सगळे उपरे येऊन बसतायत, सगळे मिंधे येऊन बसतायत, सगळे ज्यांच्या विरुद्ध तुम्ही लढलात ते येऊन बसतायत त्याच्यावरती. आणि ह्याच्या पुढे पुन्हा जर काही ह्यांना तुम्ही जिंकवण्यासाठी मेहनत केली तर तुमच्या पुढच्या पिढ्या या तुम्ही हुकुमशहाच्या ताब्यात देणार आहात. हे मान्य आहे ना? आम्हाला तर नाहीच आहे. कारण माझी भारत माता जी मी म्हणतो, का भारत माता म्हणतो माझी, कारण तिला स्वतंत्र होण्यासाठी कितीतरी कष्ट घ्यावे लागले होते. ती पुन्हा तेव्हाचे परके होते. पण आत्ता यांची जी नीती आहे, जी इंग्रजांची नीती होती, तोडा फोडा आणि राज्य करा, तीच यांची नीती सुरू आहे.
जातीपातीत भांडणं लावायची, दोन समाजामध्ये भांडणं लावायची, हिंदू मुस्लिम दंगे, हिंदूंमध्ये दंगे, मुसलमानांमध्ये दंगे, यांच्यामध्ये दंगे आणि आपल्या पोळ्या शेकायच्या. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं आमचं हिंदुत्व नाहीये. आणि मला खात्री आहे की आज ही नुसती एक छोटी माझी भेट आहे. मी तुमच्या इकडे आलो, मला पण बरं वाटलं चौलमध्ये मी आलो, कारण नंतर लोकसभेची निवडणूक आता वाजेलच बिगुल, कारण अर्थसंकल्प झालाय, राम मंदिर झालं, आता राम मंदिर होऊन गेलं, आता काम भरोसे बोला ना, किती दिवस राम भरोसे मतं मागणार? 95-90 पासून तुम्ही राम भरोसे मतं मागताय, झालं राम मंदिर, आता काम भरोसे बोला. 10 वर्ष तुम्ही काही केलं नाहीत. आणि इथल्या पर्यटकांसाठी सुद्धा जे काही व्यावसायिक आहेत, तुम्ही मला सांगा, आपलं सरकार होतं तेव्हा तुम्हाला त्रास होता का? नाही असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा, पण जे बोला ते जोरात बोला. मग तुम्हाला मी वचन देतो, कारण इकडे मोठा चांगला छान किनारपट्टा लाभलेला आहे. सगळे जे काय आहेत विनाशकारी प्रकल्प हे माझ्या कोकणामध्ये, म्हणजे मध्ये पंतप्रधान सिंधुदुर्गाला येऊन गेले, किल्ल्यात नव्हते गेले पण येऊन गेले, एक महाराजांचा पुतळा उभारला, नौदल दिन साजरा केला, पण जाताना पाणबुडी पर्यटन प्रकल्पही गुजरातला घेऊन गेले. क्रिकेटची मॅच फायनल कुठे नेली? गुजरातला गेल्यावर काय झालं? आता परवा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा तिकडे घेऊन गेला. म्हणजे नुसतं ओरबाडायचा, महाराष्ट्र ओरबाडायचा. अहो तुम्ही गुजरातला मोठं करा, आम्ही तुम्हाला मदत करू, पण इथे सुद्धा जे गुजराती समाज माझ्यासोबत राहतोय, महाराष्ट्रामध्ये राहतोय, देशभर राहतो आहे, त्यांनी काय करायचं मग? का तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये भिंत उभी करतात? गुजरातही आमचाच आहे, संपूर्ण देश आमचा आहे, पण गुजरात तुम्ही समृद्ध करताना माझ्या महाराष्ट्राचं वैभव नका ओरबाडू. तुम्ही गुजरातमध्ये न्या, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. राम मंदिर केलं, उद्योग किती आणले? बिहारमध्ये नितीश कुमारला घेतलात, पण 10 वर्षात उद्योग किती आणलेत? अगदी जिथे जिथे यांचं राज्य आहे तिथे तिथे उद्योग किती आणले याची यादी द्या ना, विचारा. आणि हे सगळे जे काय भांडाफोड आहे हे आपल्याला निवडणुकांची तयारी होण्याच्या आधी हे लोकांमध्ये न्यावं लागेल. कारण हे यांचं असंच आहे, हे जंतर मंतर करायचं, स्वप्न दाखवायची, भूलभुलैया उभा करायचा. आज करवाढ झालेली नाही, कारण खरा अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर होणार आहे. दुर्दैवाने यांचं सरकार आलं तर जसा आजपर्यंतचा अनुभव आहे की निवडणुकीपर्यंत, मतदानापर्यंत गॅसचे दर खाली येतात आणि मतदान केलं की पुन्हा सगळे गॅसवर. पेट्रोलचे भाव तोपर्यंत खाली, मतदान झालं का पेट्रोल वाढलं. हे सगळं आता 10 वर्ष अनुभव घेतलेला आहे. 10 वर्ष आपल्या आयुष्याची आपल्या देशाने यांच्या नादी लागून वाया घालवलेली आहेत. याच्या पुढे मात्र असं होता कामा नये, आता याच्या पुढे होता कामा नये. आणि म्हणून तुमच्यावरती मी जबाबदारी सोपवतोय. कदाचित मला निवडणुकीच्या वेळेला चौलमध्ये येता नाही येणार, कारण निवडणुकीचे दौरे तुम्हाला माहिती आहेत, लागले की मोठमोठ्या सभा होत असतात, म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. पण चौलमधनं आघाडीची आणि अलिबागमधनं आघाडीची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? जोरात, एवढ्या जोरात की छप्पर उडालं पाहिजे. आणि छप्पर उडून चालणार नाही, तो आवाज दिल्लीवरती जाऊन आदळला पाहिजे. ठीक आहे, मग ठरलं. मागे एकदा मागच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी एक घोषणा दिली होती, आमचं ठरलंय, तसं तुमचं ठरलंय. भगवा एकच, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा. दुसरी शिवसेना, दुसरा भगवा आम्हाला मान्य नाही, आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.